गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 5 मे 2026, मंगळवार आहे. मी आहे उदय कृतकोटी, पुणे. एका प्रायव्हेट बागेत बसलेलो आहे एरंडवण्यामध्ये, लॉ कॉलेजबरोबर. खूप सुंदर बाग आहे, प्रायव्हेट असल्यामुळे फारशी गर्दी नसते आणि बरं वाटतं इथनं व्हिडिओ करायला, खूप छान वाटतं. तर आज मी सोनं चांदी किंवा शेअर्स याविषयी बोलणार नाही आहे. तर ज्यांना त्याच विषयात ऐकायचं आहे त्यांनी व्हिडिओ इथं सोडला तरी चालेल. मी रोड सेफ्टी या विषयावर बोलणार आहे. कारण सोनं चांदी शेअर मार्केट याच्यामध्ये सांगण्यासारखं काही नाही आहे. सोनं चांदी थोडंसं पडलेलं आहे, बारीकचं पडलेलं आहे. आपण कालच सगळ्या लेवल्स वगैरे सगळे अगदी बारकाईने दिलेलं आहे, त्यामुळे त्यात सांगण्यासारखं काही नाही. त्याच लेवल कंटिन्यू आहे. त्याच्यानंतर रोड सेफ्टीविषयी आपल्याला जे बोलायचं आहे ते म्हणजे सिग्नल तोडणे ह्या विषयावर मी आज बोलणार आहे. तर आपण सिग्नलला मोठमोठ्या शहरात कुठेही सिग्नलला गेलो तर सर्रास लोक सिग्नल तोडत असतात. ज्यांना त्याचे कॉन्सिक्वेन्सेस माहीतच नाहीत त्यांच्याविषयी मी बोलत नाही, पण ज्यांना माहीत असूनसुद्धा जे सिग्नल तोडतात आणि ज्यांची कपॅसिटी नाही आहे ते सुद्धा सिग्नल जे तोडतात त्याविषयी मी बोलणार आहे. बऱ्याच वेळा मी बघतो की काही वेळा माझ्या वयाची लोक हे सिग्नल तोडायचा प्रयत्न करतात आणि कुठे काही अडथळा आला की काय करावं ही त्यांची रिॲक्शन पहिली जी असते ही त्यांनाच सुचत नाही की काय करावं. परवाच सिग्नल सुटला, वळण्याचा सिग्नल होता. मी गाडी वळवली तर डाव्या बाजूनी एक माझ्याच वयाचा एक माणूस टू व्हीलरवरती जोरात आला सिग्नल तोडून, आणि माझी गाडी येते, मला सिग्नल आहे, स्वतःला सिग्नल नाही आहे हे माहीत असून जोरात दामटायचा प्रयत्न केला. माझी आणि त्याची धडक होता वाचली. करकचून ब्रेक दाबला त्यांनी, पण मला ब्रेक दाबायचं कारणच नव्हतं. मी कारमध्ये होतो आणि टाटाची गाडी आहे त्याच्यामुळे काय प्रश्नच नाही, 5 स्टार गाडी आहे, पोचासुद्धा पडत नाही. तर त्याच्यामुळे मी बिंदास होतो, मी चाललोच होतो. तर हे का, किती वेळ लागतो सिग्नलला? 1 मिनिट, 2 मिनिट? मला नाही वाटलं पुण्यातले कुठलेही सिग्नल 3 मिनिटाचे आहेत. जास्तीत जास्त 2 मिनिट, त्याच्यावर नाही आहेत पुण्यात सिग्नल. तुमच्या आयुष्यात 2 मिनिटं ही खूप मोलाची आहेत का? पंतप्रधान आहात तुम्ही का मुख्यमंत्री आहात की 1-1 मिनिट मोलाचं आहे? 5 वर्षामध्ये 1-1 मिनिटाचं काम मोलाचं आहे. उद्या समजा धडक झाली, हातपाय मोडले, तर पुढची बेडवर पडून राहायची मिनटं मोजा सगळी, आणि तुम्ही वाचवलेली मिनटं मोजा, काय पडेल तुमच्या हातात? शिवाय मनस्ताप, पैसा, वेळ जाणार, डॉक्टरांच्या फेऱ्या होणार, घरातले सगळे वैतागणार, तुम्ही एकटेच नाही. कारण माणूस लंगडा झाला तर घरच्यांवर अवलंबून राहावं लागतं बऱ्याच वेळा. बऱ्याच ठिकाणी घरातल्या घरात सुद्धा. तर ते सगळं डोळ्यासमोर आणा ना. आणि तुम्ही जरी धडधाकट असलात, लेडीज असाल, जेंट्स असाल, तरी सुद्धा ॲक्सिडेंट झाला, हातपाय मोडले, तर तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून आहात. तुमचं स्वतः करायला काही गोष्टी शक्य नाही. पाय मोडले तर खाली इंडियन टॉयलेटला बसता येणार नाही. इव्हन वेस्टर्न टॉयलेटवर बसायला सुद्धा त्रास होतो जर तुमच्या पायाचं हाड मोडलेलं असेल तर. हे लक्षात घ्या. आणि त्या दिवशीने सिग्नल मोडायचा की नाही ठरवा. बरं, तुम्ही फक्त तुमच्याच जीवाशी खेळताय असं नाही आहे. समोरनं समजा सिग्नल मिळाला आहे, आता कोणी येणार नाही म्हणून एखादा माणूस जोरात जर का शिरला टू व्हीलरवरती आणि तुम्ही त्याच्या समोर आलात आणि तो पडला आणि त्याला लागलं, तर जबाबदार कोण? चूक तुमची, लागलं त्याला. तुम्हाला मनाला काही वाटत नाही की आपल्यामुळे दुसरा माणूस संकटात जाऊ शकतो? माझ्या बाबतीत झालं आहे. मी गरवारे पुलावरती डेक्कनकडून गुडलकडे जात होतो. मोठा टर्न येतो, युपिन बेंड असल्याप्रमाणे आहे. समोरनं एक सायकलवाला निवांत उलट्या दिशेने येत होता. रात्रीची गोष्ट आहे, 10:30-11 वाजले असतील. आणि वळण मोठं असल्याकारणाने तो समोर आल्यावरच दिसला. आमची धडक झाली, माझा बॅलन्स गेला आणि मी यंग होतो. आणि तिथला जो कॉर्नरचा रेलिंगचा फुटपाथ आहे, फुटपाथ नाही म्हणतात, रेलिंगचा जो कठडा आहे सिमेंटचा, तो माझ्या पाठीत लागला. आजपर्यंत ते दुखणं सांभाळतोय मी. वजन उचलता येत नाही तेव्हाच ना, मोठं वजन 5 किलो येतं, पण 10 किलो 15 किलो नाही. म्हणजे चूक त्या माणसाची, उलटा आला होता तो नियम मोडून आणि सायकलवर बसून निघून गेला. त्या सायकलला सुद्धा काही झालं नाही. बजाजची स्कूटर होती, माझ्या स्कूटरला झालं नाही, स्पीड फार नव्हता, पण पडल्यामुळे जे पाठीत पहिली पाठच लागली तिथं, त्याच्यामुळे दुखणं झालं. हीच पाळी तुमच्यावर येऊ शकते, तुमच्या मुलाबाळांवरतीही येऊ शकते. दुसऱ्यांनी नियम मोडला तर हीच पाळी तुमच्यावरती येऊ शकते. माझ्या बाबतीत कधीच काही होणार नाही असं नसतं. प्रत्येकाची वेळ येत असते, फक्त कधी हा एक प्रश्न वेगळा असतो. आणि माझ्या मते 60च्या वरच्या लोकांनी बाईक चालवूच नाही. पण कधी काय होईल, चक्कर येईल, अंधारी येईल, तब्येतीनुसार, वयानुसार बरेचसं काय काय होत असतं. तर काय होईल हा भरोसा नसतो. तर त्याच्यामुळे उगीच कशाला रिस्क घ्यायची. तसंच लेडीज, ज्यांना चांगली येते बाईक, कार, त्यांनी जरूर चालवली, काहीच हरकत नाही. पण ज्यांना भीती वाटत असते आणि 2 पाय रस्त्यावरती घासत ज्या चाललेल्या असतात, त्यांची मला कीव करावीशी वाटते. कशाला चालवता तुम्ही? दुसऱ्यांना दाखवायला
जर समजा मध्ये काही दगड आला तर तुमच्या पायाला लागलं तर तुम्ही पायाला लागल्यावरती तुम्ही स्कूटर चालवता हे विसराल आणि तुम्ही धाड दिशेने पडाल का नाही. किती रिस्क घेऊन चालवताय बघा. बरं हे चौकातलं सिग्नल मोडण्यावरनं आठवलं, कित्येक लेडीज ह्या स्वतःच्या लहान मुलांना बरोबर घेतलेलं असतं आणि सिग्नल बिंदास मोडतात. उद्या समजा एखादं वाहन जोरात आलं आणि त्याने ठोकलं तर काय तुम्ही त्याच्याशी भांडत बसणार? इथं तुमच्या मुलगा जोरात पडलेला असेल, मुलगा मुलगी लहान बाळ, विचार करा या गोष्टीचा. तुमच्यात ॲटिट्यूड आहे म्हणून तुम्ही सिग्नल मोडू नका की मी लेडीज आहे मला काढून काय बोलणार आहे. सिग्नल हे सर्वांच्या फायद्यासाठीच बनवलेले आहेत. 1-2 मिनिटांनी तुमच्या आयुष्यातली 1-2 मिनिटं खर्च झाली किंवा 1-2 मिनिटं तुम्ही लवकर जाऊन काही मोठं काही करणार नाही आहात. नाहीतर तुम्हाला शोफर ड्रिव्हन कार असती, तुमची 1-2 मिनिटं मोलाची असती तर तुम्ही बाईकवर फिरला नसता, तुम्हाला शोफर ड्रिव्हन मोठी कार असती. हे लक्षात घ्या. आधी ती ॲबिलिटी आणा, शोफर ठेवा, स्वतःची मोठी कार घ्या आणि मग ॲटिट्यूड दाखवा. जरूर दाखवा. तर तुमच्या वेळेची किंमत ही तुम्हाला किंवा दुसऱ्याला होणाऱ्या ॲक्सिडेंटनंतर जो खर्च होणार आहे त्याच्या मानाने अगदी निग्लिजिबल आहे. हे लक्षात ठेवा. माझे म्हणणं कदाचित राग येईल, कडक असेल, पण हे सत्य आहे. फॅक्ट मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो आणि मी डोळ्याने बघतो. मला काही वाटत नाही. पिवळा पडला की मी थांबतो. अजिबात सिग्नल मोडायला जात नाही. कशा करत 1-2 मिनिटांनी माझ्या आयुष्यात सुद्धा फरक पडत नाही. इतकं आपण सगळे सर्वसामान्य आहोत. टाटा बिर्ला असलेली गोष्ट वेगळी, त्यांना 1 मिनिट काय 1 सेकंद महत्त्वाचा. पण आपल्याला 2-3 मिनिटं आपल्या आयुष्यातली फारशी महत्त्वाची नाही आहे. आणि जर महत्त्वाचं असेल, तुम्हाला काही कॅचअप करायचं असेल, ट्रेन, प्लेन